श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण बघणार आहे गुरुचरित्र पारायणाची सांगता घरी कशी करायची आणि स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विशेष सेवा अशी कोणती करायची. तर गुरुचरित्र पारायण सांगता कशी करायची याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर त्या दिवशी म्हणजे 15 तारखेला बुधवारी आपल्याला जे अध्याय आपले राहिलेले आहेत ते सकाळी पहाटे लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपण त्याचं सर्व पठण करून घ्यायचं. त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक सगळा म्हणजे वरण भात पोळी घेवड्याची भाजी आणि बेसनाचे लाडू काय असेल ते आपल्या घरात आपण जे काही बनवत आहे त्याचं आपण 4 ताटं करायची 10:30च्या आरतीला. आरती व्हायच्या अगोदर आपण माहिती आहे की केंद्रामध्ये कसं नैवेद्य दाखवतो त्या पद्धतीने आपण 4 ताटं करायची. ती 4 ताटं कोणाला तर एक दत्त महाराजांना, दुसरं स्वामी समर्थ महाराजांना, एक आपलं कुलदेवतेला आणि तिसरं चौथं म्हणजे आपल्या ते पोथीला म्हणजे गुरुचरित्राचे पारायण जे आपले पोथी आहे त्याला दाखवायचा. तर अशा प्रकारे आपल्याला चौरस करायचा आहे आणि चौरसाने मंडळ करून ते आपल्याला तो नैवेद्य आपल्याला 4 ताटं दाखवायचे आहेत. त्यानंतर ती पोथी जी आहे आपण दुपारी किंवा हलवू शकतो. जी गुरुचरित्र पारायणाची पोथी आहे ती दुपारी हलवायची किंवा संध्याकाळी मेबी हलवू शकता तुम्ही. पण त्या दिवशीच आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता जी आहे ती त्या दिवशीच करायची आहे. तर दत्त जयंतीला आपण 8व्या दिवशी करतो, पण यावेळेस जी आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्तच आपल्याला त्याची सांगता करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सांगता करायची आहे. आणि त्यानंतर जी 4 ताटं राहिलेली आहेत पोथीला दाखवलेला नैवेद्य आपण ग्रहण करायचा आणि दुसरा जी 3 ताटं राहिले त्यातला एक नैवेद्य गाईला दाखवायचा. गाई नाही मिळाली तरी चालते, आपल्या घरातल्या लोकांना आपण ते 3 ताटं वाटून द्यायची आणि ते खायला लावायची. हा महाप्रसाद आहे आपला. तर जेवढं आपण 7 दिवस पारायण केलेलं आहे त्याचं आपल्याला फलश्रुती आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे घरी. त्यानंतर आपल्याला सेवा कोणती करायची आहे तर आपल्याला स्वामी स्तवन पहिल्यांदा वाचायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला महाराजांची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे. मी 11 वेळा पुरुष सूक्त म्हणणार आहे. 11 वेळा मी पाण्याने म्हणजे तीर्थाने मी अभिषेक घालणार आहे. 11 वेळा पुरुष सूक्त, 21 श्लोकी पवमान सूक्त मी 11 वेळा आणि त्यानंतर मी श्री सूक्ताचं 1 वेळा पठण करत त्यानंतर स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करत मी अभिषेक घालणार आहे. ही एवढी सेवा करणार आहे. त्यानंतर मी काय करणार आहे तर श्री स्वामी चरित्र अवतरणिका म्हणणार आहे आणि श्री गुरुचरित्र अवतरणिका म्हणणार आहे. तर अशा प्रकारे ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा जी आहे ती सेवा स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त करायची आहे आणि याचा फलश्रुतीसुद्धा आपल्याला मिळते. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज जरी त्या दिवशी त्यांचा पुण्यतिथी जरी असेल तरीसुद्धा महाराजांचं एक वाक्य आहे